कशी वाटली बघा तांदुळक्याच्या भाजीची रेसिपी। नक्कीच तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा, कारण की आयुर्वेदात पण याचा उल्लेख केलेला आहे। आपल्या आरोग्यासाठी पण चांगली असते ही भाजी। तर आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये नेहमी नाही पण 2-3 वेळेस तरीही खाल्ली पाहिजे। इथे मी तांदुळक्याची भाजी घेतलेली आहे। भाजी बघा मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात येते ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये। तर ही भाजी मी आता स्वच्छ निवडून घेते। हे बघा पानं बघून घ्यायचे, खराब पानं असतील ते घ्यायचे नाही, असे चांगले पानं घ्यायचे। त्याच्यानंतर ज्या पानांवरती टिपके असतील, हे बघा असे टिपके असतील ते पानं आपल्याला घ्यायचं नाही, ते पान आपल्याला काढून टाकायचं। त्याच्यानंतर थोडंसं त्याचा शेंडा पण घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व भाजी निवडून घ्यायची। भाजीची आपल्याला एवढीच काळजी घ्यायची। बघा छान मस्त भाजी आहे। इथे ताजी लसलशीत भाजी, एकदम कवळी भाजी मिळालेली आहे। इथे मी तांदुळक्याची भाजी घेतलेली आहे। भाजी बघा मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात येते ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये। तर ही भाजी मी आता स्वच्छ निवडून घेते। हे बघा पानं बघून घ्यायचे, खराब पानं असतील ते घ्यायचे नाही, असे चांगले पानं घ्यायचे। त्याच्यानंतर ज्या पानांवरती टिपके असतील, हे बघा असे टिपके असतील ते पानं आपल्याला घ्यायचं नाही, ते पान आपल्याला काढून टाकायचं। त्याच्यानंतर थोडंसं त्याचा शेंडा पण घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व भाजी निवडून घ्यायची। भाजीची आपल्याला एवढीच काळजी घ्यायची। बघा छान मस्त भाजी आहे। इथे ताजी लसलशीत भाजी, एकदम कवळी भाजी मिळालेली आहे। तर बघा मी ह्याच पद्धतीने सर्व भाजी निवडून घेते, कारण की तिला खूप वेळ लागतो। पूर्ण भाजी बघा आपली इथे निवडून झालेली आहे। अजून एक सांगायचं म्हणजे मी भाजी घेताना अशी लाल कोराची भाजी बघून घ्यायची। खूप छान चवदार असते ती भाजी व लावलेली भाजी असते ती, म्हणजे शेतकऱ्यांनी बी टाकून उगवलेली भाजी असते ती। खूप छान ही भाजी आहे। चला मग आता भाजी कशा पद्धतीने धुवायची ते पुढील बघू आपण। तर सर्वात आधी बघा साधं पाणी टाकून घेते मी। पण साधं पाणी टाकल्यानंतर हाताने हळूच असं डिप करायचं, त्याला पाण्यामध्ये पूर्ण बुडवायचं हळूहळू हाताने असं। बघा हळूहळू हाताने त्याला असं हलवून घ्यायची भाजी, म्हणजे त्याच्यातली मातीचे कण धूळ काही असेल तर ते निघून जाते। पावसामुळे ते तर धुवून गेलेली असती, तरी पण आपण घरीही काळजी घ्यायची। बघा आता मी दुसऱ्या भांड्यात ही भाजी हळूच काढून घेते, म्हणजे हिला जास्त आपल्याला चोळायचं नाहीये या भाजीला, थोडी काळजी घ्यायची। दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये भाजी ही धुताना पसरट भांडच घ्यायचं आणि खोलगट पण पाहिजे, कारण की भाजी ही छान अशी धुता येते। आता पुन्हा मी दुसरं पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये। एवढं पाणी टाकायचं की भाजी पूर्ण ही बुडेल एवढं पाणी आपल्याला टाकायचंय। त्याच्यानंतर आपण रोजचं वापरातलं मीठ, तर मी ते 1 चम्मच एवढं मीठ टाकून घेतलेले। परत मीठ टाकल्या नंतर आपण छान असं हाताने असं हलवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये मीठ हे विरघळलं जाईल। आपल्याला कांदा लसूण भाजीची तयारी करेपर्यंत आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये अशीच भाजी ठेवायची, ही काढून परत आपल्याला स्वच्छ पाण्यात धुवायची। अर्धी वाटी खमंग असे भाजून शेंगदाणे घेतले मी, हिरवी मिरची घेतली आहे 4-5, 3 छोटे कांदे घेतले, लसूण घेतले। आता आपल्याला ते बारीक करून घ्यायचे। आता मी टाकले हे या चॉपिंग मशीन मध्ये। कांद्याचे एकाचे 2-3 तुकडे करून टाकायचे। छान मस्त आपण कांदा हिरवी मिरची त्याच्यानंतर आपण घेतलेले लसूण सर्व हे बारीक करून घेतले। गॅसवर ठेवली कढई, त्याच्यामध्ये इथे 2 वगळे एवढं तेल टाकून घेते। सर्वात आधी आपण त्याच्यामध्ये टाकले जिरे, त्याच्यानंतर थोडंसं हिंग। आता टाकून घेऊ त्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची लसूण। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं।
चवीनुसार चिमूटभर मीठ. तर कांदा आपला छान असा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण भाजी मिठाच्या पाण्यातून काढून घेऊ. हळूच अशी पुन्हा हाताने भाजी ही विसळून घ्यायची आणि काढून घ्यायची. बघा तरी पण तिचं हे घाण पाणी निघालेलं आहे. लगेच पाण्याचा कलर बदलतो बघा. परत तिच्यात आपण पाणी टाकून घ्यायचं. व्यवस्थित आपली ही भाजी धुतल्या गेली. मिठाच्या पाण्यातून काढून परत दुसऱ्या पाण्यात टाकल्यानंतर जे मिठाचा काही अंश राहिलेला असेल तो पण या पाण्यामध्ये निघून जाईल. छान मस्त कांदा पण थोडा आपला परतला. त्या कांद्यामध्येच आपण थोडीशी हळद टाकून घेऊ. थोडी जिरा भाजलेली जिरा पावडर, थोडी धना पावडर, थोडी अर्धा चम्मच एवढी आपली मिरची पावडर. मस्त तेल दिसायला लागलं बघा. तेल सुटले आता. म्हणजे आपले कांदा ते पण व्यवस्थित असं छान मऊ झालेले आहे. मसाले टाकले ते पण शिजला गेले. त्याच्यासाठी फक्त मी ते थोडस असं पाण्याचा शिपका दिलेला होता. पुन्हा हळूच अशी भाजी पाण्यामध्ये डीप करून हाताने चोळायची नाही आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. सर्व भाजी ते टाकून घेतली. गॅस पुन्हा मी जोरात केला. हळूहळू अशी उलटलेली भाजी अशी खाली दाबायची. तर प्रत्येक भाजीपाल्याच्या मधल्या भाज्या करताना मीठ टाकायचं नाही, कारण की ती भाजी खूप जास्त दिसते फुल कढई भरून. आणि जेव्हा भाजी शिजल्यानंतर ती खूप कमी प्रमाणात दिसते, म्हणजे भाजी खाली होण्याची शक्यता असते. इथे आपण पूर्ण भाजी ही खाली बसल्यानंतरच मिठाचा अंदाज करून मग मीठ टाकायचं. अजून आपण भाजी फक्त अशी उलटलेली मी दाबत राहिले. तिला खूप जोरात पण नाही दाबलं, हळूहळू असं उलटलेली खाली केली. ती अजून पलटीने मारून घेतला. आता आपण ती खालचा भाग वरती, वरचा भाग खाली करून घेऊ. बघा काय सुंदर अशी आपली भाजी दिसते. छान भाजी बघा अशी सर्वकडून मिक्स करून घेतली आहे, कारण की भाजी अशी एकत्र चिटकल्या जाते म्हणून उलटलेली अशी ती वेगळी वेगळी करायची, म्हणजे पूर्ण आपला मसाला तिच्यापर्यंत पोहोचेल. आता त्याच्यामध्ये आपण जे भाजलेले शेंगदाणे घेतले ना, जाडसर दळून घेतले बघा. थोडं पाहिजे तेवढा अंदाज घेऊन आपल्याला शेंगदाण्याचा कुटा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. इथे तुम्ही नाही जरी टाकला तरी पण चालेल, पण शेंगदाण्यामुळे भाजीची चव खूपच छान अशी वाढते. आता राहिलं आपल्याला तिला मीठ टाकायचं. आधी आपण थोडं मीठ टाकून घेतलेले आहे. आता पुन्हा मी थोडं मीठ टाकते. पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेतली. बघा मी शेंगदाणे टाकल्यानंतर मीठ टाकून घेतलेले, कारण की शेंगदाणे टाकल्यामुळे पण आपली भाजी थोडीशी वाढते. म्हणून आता शेंगदाणे टाकल्यानंतरच मी मीठ टाकून घेतलेले. आता सर्व भाजी व्यवस्थित एका जागी गोळा केली आहे. आता झाकण ठेवू आपण 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं झाले झाकण ठेवलेलं होतं आपण. बघा छान अशी मस्त आपली भाजी इथे झाली. थोडी पण खाली पण लटकली नाही आणि भाजी चेक करायची पण गरज नाहीये, म्हणजे आपण जे दंठल घेतलेले होते ना, दांड्या म्हणतो आपण त्याच्या, त्या पण पूर्ण अशा शिजले गेले. आता गॅस बंद करते मी. कशी वाटली बघा तांदुळक्याच्या भाजीची रेसिपी. नक्कीच तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, कारण की आयुर्वेदात पण हिचा उल्लेख केलेला आहे. आपल्या आरोग्यासाठी पण चांगली असते ही भाजी. तर आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये नेहमी नाही पण 2-3 वेळेस तरीही खाल्ली पाहिजे. तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.